आज आनंद आहे, त्याचबरोबर थोडंसं हलकं दुःखही आहे की रोजच्या रोज 240 दिवस लागलेली ही पारायणाची सवय उद्यापासून मोडावी लागेल. आणि हा ज्ञानयज्ञ खरं तर काळाचा एक महिमा असतो, काळाची एक परिसीमा असते. तेव्हा कुठेतरी सुरू झालेली गोष्ट कुठल्या तरी छान वळणावर नेऊन तिची इति सांगता करावी लागते. तशी सांगता आपण आज या संविधान पारायणाच्या सलग 240व्या पुष्पाणी करणार आहोत. आज दिनांक 5 एप्रिल 2022 आणि 240वा हा भाग, हे पुष्प सलग गुंफत असताना मला आनंद या गोष्टीचा आहे की 240 भागामध्ये एकही दिवस ऊन वारा पाऊस सणासुदी सुट्ट्या काय असेल ते असो, परंतु संविधानाच्या पारायणामध्ये एकही दिवस खंड पडलेला नाही. असं अखंड हे पारायण आपण केलेलं आहे. आणि आज शेवटचा टप्पा डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या घटना लिहून झाल्यावर घटनापीठासमोर सुपूर्द करताना केलेल्या भाषणाचा उर्वरित हा शेवटचा टप्पा आज आपण घेत आहोत. या आधी आपण 2 पुष्प डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या भाषणावर घेतली. अतिशय मार्मिक असं भाषण आणि तितकंच सक्षम हे अनुवादित केलेलं यांचं लिखाण जे माझ्या समोर आहे. सर्वात प्रथम हे ज्यांनी केलं त्यांचं नाव आहे अरुण करमरकर. कृतार्थ भाव त्यांच्या विषयी मी व्यक्त करतो. विमर्श त्रैमासिकाचे संपादक आहेत आणि भारतीय विचार साधना संस्थेमध्ये सध्या ते कार्यरत आहे. त्यांनी अनुवादित केलेलं हे मराठीतलं भाषण, या भाषणाने संविधान पारायणाची सांगता आज होत आहे. आपण आधी बघितलं त्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या एकंदर संकल्पनेला काय किनार आहे आणि कसे कसे लोक त्याच्या विरुद्ध होते. त्याच्यामध्ये कम्युनिस्ट असतील, सोशलिस्ट असतील, विकृत फितुरी आपल्या जनमानसांमध्ये जी आहे त्याचे उदाहरणं डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी घटनापीठासमोर 1-2 नव्हे 5 उदाहरणं दिली, तेही आपण बघितली. त्यानंतर राजकीय पक्ष, पंथ आणि संप्रदाय हे देशापेक्षा जेव्हा जातीला श्रेष्ठ मानतात तिथे संविधान चालत नाही. संविधानाकडून तिथे काही अपेक्षा करणं चुकीचं होतं. राजकारणाचा वापर ज्या पद्धतीने भेदमूलक विषमता आणि त्या विषमतेतून विस्कळीतपणा समाजामध्ये निर्माण केला जातो त्याचाही परामर्श आंबेडकरांनी घेतलाय. आणि आर्थिक व सामाजिक समतेसाठी बंधुता ही किती महत्वाची आहे. सोशलिस्ट डेमोक्रेसी मॉडेल किंवा सोशल डेमोक्रेसी, सोशलाइज्ड डेमोक्रेसी असं जे म्हटलं जातं, त्या डेमोक्रेसीला बंधुता नसेल तर अजिबात अशी डेमोक्रेसी टिकू शकत नाही. असा स्पष्ट इशारा, केवळ इशारा नाही तर गंभीर इशारा, की तुम्ही ज्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आज आपलं स्वतःचं संविधानिक लोकशाही प्रस्थापित करणारं संविधान अंगीकारता आहात, तेव्हा हे धोक्याच्या सूचना तुम्हाला घ्याव्या लागतात. आणि त्या त्यांनी त्यांच्या भाषणातून दिलेल्या आहे. त्या भाषणाचा शेवटचा टप्पा असा आहे की सामाजिक स्तरावर आपली समाज रचना भेदमूलक असमानतेवर आधारली आहे. एका बाजूला अमर्याद वैभव संपदा असलेले काही लोक आहेत, तर दुसरीकडे फार मोठा वर्ग अत्यंत दयनीय दारिद्र्याशी झुंज देत जगत आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपण या विसंगतीपूर्ण जीवनात प्रवेश करीत आहोत. राजकीय पातळीवर आपण समतेचा अंगीकार करीत आहोत, तर सामाजिक आणि आर्थिक स्तरावर
आपण विषमतापूर्ण जीवन जपत आलो आहोत. राजकीय क्षेत्रात आपण प्रत्येक व्यक्तीला समान मत आणि प्रत्येक मताची समान पत या तत्वाचा अंगीकार करीत आहोत. पण सामाजिक आर्थिक बाबतीत मात्र आपल्या प्रस्थापित समाज रचनेमुळे प्रत्येक व्यक्तीला समान पत दर्जा हे तत्व नाकारत राहू. असे विसंगत जीवन आपण किती काळ जगत राहणार आहोत? फार महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय आंबेडकरांनी. हे विसंगतीचं जीवन किती दिवस जगायचंय? कुठेतरी एका मुद्द्यावर आलं पाहिजे. ही विसंगती काय आहे ते समजून घेतली पाहिजे. म्हणून त्यांनी प्रश्नवाचक इथं उद्गार काढलेत की हे विसंगतीपूर्ण जीवन आपण किती काळ अजून जगणार आहोत? किती पिढ्या आमच्या जाणार आहेत? फार काळ अशीच स्थिती राहिली तर आपली राजकीय लोकशाही देखील धोक्यात येईल. लवकरात लवकर आपण ही विसंगती दूर करायला हवी. अन्यथा विषमतेचे बळी ठरणारे लोक एक दिवस उसळून उठतील आणि घटना समितीने अत्यंत कष्टपूर्वक उभे केलेले हे राजकीय लोकशाहीचे मंदिर उद्ध्वस्त करून टाकतील. म्हणजे जे काही एक्सप्लॉयटेशन, शोषण या ठिकाणी एका फार मोठ्या महाकाय बहुसंख्याक लोकांचं होतं, हे बहुसंख्याक लोक ही विषमता जास्त काळ सहन करू शकणार नाही, असाही इशारा त्यांनी दिलेला आहे. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये ते असं म्हणतात, आपल्या समाज जीवनाची दुसरी महत्वाची उणीव म्हणजे बंधू भावनेचा अभाव. बंधू भावना म्हणजे काय? समस्त भारतीयांच्या मनातील एक जन भावना. आत्मीय भाव म्हणजे बंधुभाव. या तत्वामुळे सामाजिक जीवनाला एकता आणि एकनिष्ठा यांचे अधिष्ठान प्राप्त होते. हे साध्य करणे सोपे नाही. अमेरिकन राष्ट्रसमूह याबाबतच्या आपल्या ग्रंथात लेखक जेम्स ब्राइस याने अमेरिकन संघराज्याबाबतची एक कथा नमूद केली आहे. बंधुभाव निर्माण करणे किती कठीण आहे ते या कथेतून प्रत्ययाला येते. मला ती कथा लेखकांच्याच शब्दात येथे नमूद करण्याचा मोह आवरत नाही. काही वर्षापूर्वी अमेरिकन एपिस्कोपल प्रोटेस्टंट चर्चच्या एका त्रैवार्षिक संमेलनात समान पारंपरिक शोक प्रार्थना, ज्याला आम्ही मृत्यू गीत म्हणतो, शोक प्रार्थना निवडण्याविषयी सखोल चर्चा घडून आली. समस्त लोकांसाठी एकच छोटीशी शोक प्रार्थना संमत असावी असा त्या चर्चेमागील मुख्य हेतू होता. एका न्यू इंग्लंडच्या फादरने ओ लॉर्ड सेव्ह अवर नेशन, हे प्रभू आमचे राष्ट्र सुरक्षित ठेव, अशी प्रार्थना सुचविली आणि उत्स्फूर्तपणे सर्वांनी त्यावर माना डोलवले. मात्र दुसऱ्या दिवशी त्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली तेव्हा मात्र उपस्थितांपैकी अनेकांनी त्यातील नेशन म्हणजे राष्ट्र या शब्दाला आक्षेप नोंदविला. परिणामी तो शब्द गाळून त्याऐवजी ओ लॉर्ड सेव्ह धिस युनायटेड स्टेट्स, हे प्रभू या संघ राज्याला सुरक्षित ठेव, अशी प्रार्थना संमत करण्यात आली. जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा अमेरिकन जनतेमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना इतकी दुर्बल होती की त्यांना अमेरिकेचा एक राष्ट्र असा उल्लेख करावासा वाटला नाही. आज आपली या संदर्भातली स्थिती पाहता मला वाटते की आपणही एक राष्ट्र या स्वरूपात आपल्या देशाचा विचार करणे हा एक प्रकारचा संभ्रम आहे. मला आठवते की राजकारणाने प्रेरित झालेल्या काही जणांनी एकदा द पीपल ऑफ इंडिया या शब्दांना आक्षेप घेत द इंडियन नेशन असा शब्द प्रयोग करण्याची सूचना केली होती. हजारो जाती जमातीत विभागला गेलेला जनसमुदाय जर एक राष्ट्र या नात्याने उभा राहू शकेल तर तो कसा उभा राहावा त्यावर चिंतन झाले पाहिजे. मला प्रामाणिकपणे असे वाटते की सामाजिक आणि मानसिक स्तरावर एक राष्ट्र या स्वरूपात आपल्याला अजून विकसित व्हायचे आहे. दोन शब्द महत्वाचे वापरले बाबासाहेब, सामाजिक आणि मानसिक. आम्ही नियम केले पण आमची मन सुधारलीत का? म्हणून सामाजिक आणि मानसिक स्तरावर एक राष्ट्र या स्वरूपात आपल्याला अजून विकसित व्हायचे आहे. याची जाणीव लवकरात लवकर निर्माण व्हायला हवी. ती झाल्यानंतरच आपण राष्ट्र या नात्याने सिद्ध होण्याच्या मार्गाचा आणि उपायांचा गंभीरपणे शोध घ्यायला प्रारंभ करू. अमेरिकेत जाती समस्या नाही तरीही तिथे राष्ट्रभावना निर्माण करण्यासाठी कष्ट करणे गरजेचे ठरले.
आपल्याला ते आणखीनच कष्टपूर्वक करावं लागणार आहे. कारण भारतात जाती व्यवस्था आहे. जाती समाजात विद्वेष घडवून आणतात आणि त्यामुळे त्या अराष्ट्रीय ठरतात. जाती जातींमध्ये टोकाची, मत्सराची, आकसाची आणि परस्पर विद्वेषाची भाषा व भावना वापरली जाते. त्यामुळे राष्ट्रभावनेची जोपासना आणखीनच दुरापास्त होऊन बसते. आपण या साऱ्या अडचणी निकराने दूर केल्या पाहिजेत, कारण आपल्याला राष्ट्रभावना जगविण्याचे स्वप्न साकार करायचे आहे. ही भावना जगविली तरच बंधुभावाची प्रस्थापना होईल. बंधुभावनेच्या अभावी स्वातंत्र्य आणि समता या कल्पना म्हणजे केवळ वरवरची रंगांची पुट्टे, कोट ऑफ पेंट ठरतील. आपल्या समोरील आगामी काळातील आव्हानांचे स्वरूप माझ्या मते हे असे आहे. काही जणांना हे शब्द आवडणार नाहीत, परंतु या समाजात राजकीय सत्ता ही काही जणांची ठेकेदारी बनली आणि अन्य अनेक जनसमूह केवळ ओझ्याची गाढवेच नव्हे तर बळीचे बकरे ठरत आले आहेत. या ठेकेदार पद्धतीने सामान्य जनांना आपल्या उद्धाराची धडपड करण्याची संधी नाकारली जाते. एवढेच नव्हे तर त्यांची सारी जीवन आकांक्षाच जणू शोषून घेतली जाते. हे दडपलेले जनसमूह आता दाबून राहण्यास कंटाळले आहेत. टायर्ड ऑफ बीइंग गव्हर्न्ड. त्यांना स्वशासन हवे आहे. दे आर इम्पेशंट टू गव्हर्न देमसेल्स. ही त्यांच्या मनातील तीव्र जाणीव आणि भावना वर्ग संघर्षात परिणत होण्यापासून वाचविण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. अन्यथा ती भावना आपल्या घरातच भेद पाडेल आणि तो दिवस आपल्या सर्वांचा सर्वनाशाचा दिवस असेल. अब्राहम लिंकनने म्हटले आहे, अंतर्गत भेदांनी पोखरलेले घर फार काळ उभे राहू शकत नाही. त्यामुळे जितक्या वेगाने त्या जनसमूहाच्या आकांक्षांना सामावून घेतले जाईल तितके ते सर्वांच्या व पर्यायाने देशाच्या हिताचे राहील. तसेच स्वातंत्र्याची जोपासना करणे आणि लोकशाहीचे सातत्य करणे ही तितकेच सुलभ होत जाईल. ही गती जीवनाच्या सर्व क्षेत्रात समता आणि बंधुता निर्माण करण्यातूनच प्राप्त करता येईल. म्हणूनच मी त्या दोन्ही तत्वांवर इतका आग्रही भर देतो आहे. दोन्ही तत्व म्हणजे समता आणि बंधुता. हे नसेल तर स्वातंत्र्याची संकल्पना अपुरी आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या घटनापीठासमोरील या भाषणाचा शेवटचा पॅरिग्राफ. मला तुम्हा सर्वांना चिंताग्रस्त करायचे नाही. स्वातंत्र्य प्राप्ती ही खरोखरच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, पण स्वातंत्र्यानेच आपल्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे हे विसरता कामा नये. आता कोणत्याही समस्येचे खापर ब्रिटिशांच्या माथी मारण्याची सोय आपल्यापाशी नाही. यापुढे काही चुकले तर तो आपलाच दोष असेल आणि चुका होण्याचा धोका आहेच. काळ वेगाने बदलत आहे. लोक त्याला आपल्या समाजाचाही अपवाद नाही. लोक नव्या नव्या विचारधारांनी प्रेरित केले जात आहेत. त्यांना केवळ लोकांचे सरकार मनविणारी व्यवस्था नको आहे. त्यांना हवे आहे लोकांसाठीचे सरकार. लोकांचे आणि लोकनियुक्त असे ते आहे की नाही हेही त्यांच्यासाठी गौण आहे. आपणास खरोखरच लोकांनी निर्माण केलेले आणि लोकांसाठीचे सरकार प्रतिपादित करणारी राज्यघटना संरक्षित ठेवायची असेल तर वाटेतील सर्व अडथळ्यांना अचूक ओळखून ते दूर सारण्यासाठी तातडीने संकल्पबद्ध व्हायला हवे. देशभक्तीचा आणि देश सेवेचा तोच एकमेव मार्ग आहे. मला तरी याहून दुसरा मार्ग दिसत नाही. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. हे भाषण जेव्हा आंबेडकरांनी घटनापीठासमोर केलं, पिन ड्रॉप सायलेन्स तर होताच, पण त्यानंतर जो टाळ्यांचा कडकडाट आणि सगळ्यांनी स्टँडिंग ओव्हेशन उभे राहून
बराच वेळपर्यंत या टाळ्या गुंजत ठेवल्या. असा हा ऐतिहासिक क्षण संविधान पारायणाच्या सांगता प्रसंगी तुमच्या समोर उभा करण्याचा मी प्रांजळ प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण हे जर भाषण बघितलं तर ब्रिटनचा जो साम्राज्यवाद आहे त्या साम्राज्यवादाला अमेरिकेने जे उत्तर दिलेलं आहे तशाच प्रकारचं लोकशाही प्रचूर उत्तर देत असताना बाबासाहेबांनी हे धोके नमूद करून ठेवले की साम्राज्यवाद हा का जोपासला गेला आणि साम्राज्यवादी का निर्माण झाले आणि त्यांच्या निर्मितीची कारणं त्यांना भेदमूलक विषमतावादी समाजामध्ये दिसली. आणि भेदमूलक विषमता ही जर कशामुळे समाजात ठेवता आली असेल तर ती जाती पंथ संप्रदाय यांच्यामुळे ठेवता आली असं त्यांनी निक्षून सांगितलं. आणि जोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे नष्ट करत नाही, ही विषमता काढून टाकत नाही, तोपर्यंत समता येणार नाही. समता जर यायची असेल तर परस्परांबद्दल तो कुठल्या जातीचा, संघाचा, पंथाचा, संप्रदायाचा, धर्माचा आहे हा विचार न करता अनकंडिशनल कुठल्याही प्रकारची पूर्व अट किंवा शर्त न ठेवता त्याला भाऊ मानणे, बंधू भावाने त्याच्याशी वागणे, या संकल्पनेशिवाय समतेला अर्थ नाही. आणि बंधुता आणि समता या दोन संकल्पना नसतील तर त्या समाजामध्ये स्वातंत्र्याला हक्क नाही, अर्थ नाही. स्वातंत्र्याचा हक्क त्यांनाच आहे की ज्यांना अशा प्रकारे समता आणि बंधुता पाळायची आहे. मग समता आणि बंधुता हे धनदांडग्याने ज्यांच्याकडे अब्जोवधीच्या संपत्ती आहेत त्यांनी का बाळगायची? ते म्हणतात आमच्या पिढ्या मेहनत करून चोऱ्या माऱ्या करून आम्ही काय करून जेलमध्ये जाऊन कुठून जाऊन हे सगळं केलेलं आहे आणि ही विषमता आमची ऊर्जा आहे. आम्ही समतेच्या मार्गावर का येऊ? हा जो प्रश्न या ठिकाणी आहे, जो साम्राज्यवादाचा मूलजनक प्रश्न आहे, त्या प्रश्नावर आपल्याला चिंतन करणं आवश्यक आहे. आणि एकंदरीत बाबासाहेबांचं जे म्हणणं आहे की ती सामाजिक स्वरूपाची लोकशाही जोपर्यंत भिनणार नाही तोपर्यंत आपल्याला इथे आपलं मिळालेलं स्वातंत्र्य आणि संविधानिक लोकशाही ही काही कामाची नाही. फार मार्मिक मुद्दे जर या भाषणाचा सारांश काढला तर 5 मुद्दे माझ्या डोळ्यासमोर येतात. त्यातील पहिला मुद्दा असा आहे की आंबेडकर म्हणतात कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट, कम्युनिस्ट आणि समाजवादी हे लोक या संविधानाचा द्वेष का करतात? कारण कम्युनिस्टांना श्रमिकांची हुकुमशाही पाहिजे, जे श्रमिक असतील त्यांची हुकुमशाही पाहिजे आणि त्याच बरोबरीने देशातली संपत्ती ही श्रमिकांच्या मालकीची संपत्ती आहे. कारण उत्पादन करणारा तो गट आहे म्हणून त्याच्या मालकीची आहे असं कम्युनिस्टांना वाटतं. या दोन गोष्टींवर कम्युनिस्ट पक्के आहेत की श्रमिकांची हुकुमशाही, श्रमिकांची लोकशाही ते म्हणत नाहीत. म्हणजे कार्ल मार्क्स, एंगेल आणि माओ आणि बाकीचे सगळे जर बघितलं, आज रशियाचं जे चित्र आहे लेनिन पासूनचं बदललेलं गोर्बाचोव पर्यंतचा, आता पुतीन परत आरूढ झालेला आहे. एक फेरा पूर्ण झाला, परत दुसरा सुरू झाला, असा प्रकार या कम्युनिस्ट मतप्रणालीचा या ठिकाणी आहे. त्यांनी फार स्पष्ट शब्दात सांगितले की ना श्रमिकांची हुकुमशाही आणि श्रमिकांची मालकी ही पाहिजे. ती या संविधानामध्ये अभिप्रेत नाही म्हणून ते या संविधानाचा द्वेष करतात. आणि समाजवाद्यांना राष्ट्राची संपत्ती ही एकत्र असलेली पाहिजे. म्हणजे त्यांनाही कुठेतरी राष्ट्राच्या एकत्रित संपत्तीवर आपला हक्क आहे असं दाखवायचं. समाजाचा हक्क आहे म्हणजे समाज म्हणजे कोण? त्या काळातले जे समाज धुरीण असतील किंवा आताचे जे समाज धुरीण आहे ते लोक या राष्ट्राच्या संपत्तीचे मालक असतील. आणि त्याशिवाय समाजवाद्यांना दुसरी एक गोष्ट हवी आहे की अनिर्बंध मूलभूत अधिकार. आमचे जे अधिकार आहे स्वातंत्र्याच्या नावाखाली त्याच्यावर कसल्याही प्रकारचं बंधन त्यांना नको आहे.
आणि हे लिहित असताना जेव्हा बाबासाहेब स्पष्ट उल्लेख करून सांगतात की कम्युनिस्ट आणि समाजवादी या दोघांनाही हे संविधान चालणार नाही, कितीतरी पुढचा विचार केलेला. कारण हे संविधान त्या लोकांसाठी आहे ज्यांना लोकशाही खऱ्या अर्थाने हवी. आणि लोकशाही केव्हा येईल? जेव्हा सगळ्यात आधी स्वातंत्र्य असेल, ठीक आहे, मिळालं, राजकीय स्वरूपाचं मिळालं. सामाजिक स्वातंत्र्याचं काय? असमानता आणि विषमता असली तर समता कशी प्रस्थापित होणार? होऊ शकत नाही. आणि समता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत बंधुता होणार नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन गोष्टींचा मेळ घालण्याचा प्रयत्न जो भारतीय लोकशाही संदर्भात डॉक्टर बाबासाहेबांनी केला, त्याचं लिखाण केलं, त्यावेळच्या घटनापीठाने हा सगळा विचार उचलून धरला, तो एक जगातला लोकशाहीच्या प्रांतातला अभिनव प्रयोग या देशामध्ये झाला. आज जवळपास 75 वर्ष तो टिकलाय. पण त्याच वेळी आंबेडकरांनी दिलेले जे इशारे आहे ते जर आपण बघितले तर तो संपलाय असंही स्पष्टपणे कबूल केलं पाहिजे. संविधान पारायणामध्ये नकारात्मक बाजू मांडायची म्हणून मांडत नाही, तर वास्तववादी काय चित्र आहे ते चित्र मांडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. कोणी जर याला दुमत करत असतील तर चर्चा होऊ शकते. कोणी असहमत असतील त्यांची असहमती स्वीकार करून मी हे बोलतो की आपल्यामध्ये एक विकृत फितुरी आहे. आणि विकृत फितुरीचं उदाहरण देताना जेव्हा आंबेडकरांनी या गोष्टी सांगितल्या की विकृत फितुरी कशी आहे, कुठून आलेली आहे, तेव्हा पहिली घटना त्यांनी मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणाची दिली. आपण इतिहास वाचला तर ही विकृत फितुरी कोणी केली ते समजते. जयचंद व पृथ्वीराज याच्यातलं उदाहरण त्यांनी दिलं विकृत फितुरीचं. तिसरं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्याच्या लढ्यास हिंदवी स्वराज्याच्या राज्यासाठी लढत होते, तेव्हा अन्न मराठा आणि राजपूत सरदार मुघलांना सहाय्य करीत होते. चौथी ब्रिटिश शीख साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत होते. आणि 1857 मध्ये देशाच्या खूप मोठ्या भागातून ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध छेडले गेले असताना काही जणांनी ब्रिटिशांच्या बाजूने आपली ताकद उभी केली होती आणि त्याच्यामुळे ते युद्ध हारल्या गेलं. हे सांगत असताना ही विकृत फितुरी किती कष्टप्रद आहे याचा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि तुमच्या मानसिकतेतून, भारतीयांच्या मानसिकतेतून सर्वात प्रथम ही विकृत फितुरी गेली पाहिजे. असं जर झालं नाही आणि त्या काळातली विकृत आणि फितूर यंत्रणा जर आज मातृसंस्था नावाने विकसित असेल आणि त्यांचीच राज्य सत्ता असेल तर आपण या ठिकाणी विचार करायला पाहिजे की खरंच या भारतामध्ये संविधानिक लोकशाही शिल्लक आहे का. तिसरा महत्वाचा गंभीर इशारा त्यांनी दिलाय की राजकीय पक्ष हे पंथ संप्रदाय यातून जेव्हा निर्माण होतात तेव्हा देशापेक्षा जातीचा विचार करतात आणि जातीला महत्व देतात. त्याच्यामुळं विषमतेची बीज ही समाजामध्ये सातत्याने तेवत राहतात. आजची जर राजकीय पक्षांची परिस्थिती बघितली तर सर्व राजकीय पक्षांचे जे वरिष्ठ सर्व आहेत ते कुठेतरी तुम्हाला एका अभिजन प्रवृत्त वृत्तीचे दिसतात आहे. आणि म्हणून बहुसंख्य बहुजनांचे या देशात सातत्याने हाल होतात आहे. ते कुठे पुढे जातच नाही. आणि म्हणून अतिशय नम्रपणे हे नमूद करतो की येणाऱ्या काळामध्ये हे संविधानिक लोकशाही जर वाचवायची असेल तर आपल्याला परत एक सामाजिक युद्ध लढावं लागेल. ते युद्ध अभिजन विरुद्ध बहुजन असं असणार. आणि जोपर्यंत बहुजन खऱ्या अर्थाने बहुसंख्याक वाद, धनंजय चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
यांनी बहुसंख्याक वादावर फार मार्मिक भाष्य केलेलं की राज्यसत्ता ही कुठे पाहिजे, बहुसंख्याकाकडे पाहिजे. पण बहुसंख्याकाकडे राज्यसत्ता नसेल आणि ती अल्पसंख्याक किंवा अभिजन म्हणविणाऱ्या लोकांकडेच असेल. आणि या भारतात तेच झालं की ज्या काळामध्ये राज्यसत्ता आली त्या काळात जे लोक पहिल्या फ्रंट लाईनला होते ते शिक्षित होते, त्यांच्याकडेच हे सगळे अधिकार आणि फायदे एकवटले गेले. बहुसंख्य हे शिक्षित नव्हते, त्याच्यामुळे ते बाजूलाच राहिले. फुले, आंबेडकर, शाहू छत्रपतींच्या प्रेरणेने शिक्षणाची बीज रुजली आणि बहुसंख्य थोडे थोडे पुढे यायला लागले. आणि म्हणून हा वाद, म्हणून ही युद्ध फळी आज तुम्हाला निर्माण झालेली दिसते, ज्याच्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा अजून काही इतर प्रश्न असतील. परंतु आंबेडकरांच्या अनालिसिसला प्रमाण मानून आज या पारायणाच्या सांगते वेळी मला हे निश्चितपणे निक्षून सांगायचं आहे की भेदमूलकता जर निर्माण झाली असेल आणि त्यामुळे विषमता वाढत असेल तर विषमतेचे जे बळी आहेत ते बहुसंख्याक लोक असतील तर त्यांनी एकत्र येऊन जातीपाती संप्रदाय पंथाचा विचार सोडून राज्यसत्ता ही आपल्या हातात घेतली पाहिजे. तरच राजकीय पक्ष पंथ आणि संप्रदायाच्या हाती राहणार नाहीत आणि त्यातून देशापेक्षा जातीला जास्त महत्व दिलं जाणार नाही. हा छुपा अजेंडा आहे. कोणीही याच्यावर स्पष्टपणे भाष्य, कुठलाही पक्ष हे मांडणार नाही की आम्ही अभिजन प्रवृत्त संप्रदायी पक्ष आहोत, कुठल्या तरी एका समूहाचा प्रवर्गाचा विचार करणारा आमचा पक्ष आहे. सगळ्या पक्षाचे प्रमुख अगदी डोळ्या घालून घालवा, त्याच्यात तुम्हाला बहुजन बहुसंख्य लोक दिसत नाही. आणि ही अधोगती आहे. ही 75 वर्षाची फलश्रुती संविधानिक लोकशाहीची असेल तर निश्चितपणे या ठिकाणी विचार झाला पाहिजे. पुढचा धोक्याचा इशारा त्यांनी दिलाय की राजकारणाच्या माध्यमातून भेदमूलक विस्कळीतपणा व विषमता जोपासली जाते. आणि खरंच असं होतंय का? राजकारण करत असताना तुम्ही भेदमूलक विषमता रुजवता का? तर निश्चितपणे रुजवता. आज ज्या पद्धतीनं सीबीआय असेल, ईडी असेल, न्यायालय असतील, यांचे सगळे निवाडे, यांचे सगळे काम, यांचे सगळे तपास बघा, एका विशिष्ट प्रवर्ग किंवा विशिष्ट समूहाच्या लोकांना एक विशेष फेवर केला जातो, तो इतरांना त्यावेळी मात्र उपलब्ध नसतो. इतरांच्या वेळी मग संविधान, कायदा वगैरे भाषा केल्या जातात. परंतु हा केवळ योगायोग आहे का? ज्या सगळ्या एका पंथाच्या याला लागले, जिथे मोठमोठे मिनिस्टर राहिलेले लोक म्हणतात की मी बीजेपी मध्ये आहे म्हणून सुखाणी झोपतो, आमची काही कटकारस्थानं बाहेर निघायचं गरजच नाहीये, इतरांची काढूया. तर ही ती भेदमूलक विषमता राजकीय पक्षांच्या बाबतीत जोपासली जाते आहे. त्यातून आपली सुटका झाली पाहिजे. ही सुटका केव्हा होईल? ते अंतिम वाक्य जे आंबेडकरांचं की तुम्ही शासनकर्ती जमात व्हा. कोण? बहुसंख्य. बहुसंख्य लोक जे आहे, धनंजय चंद्रचूड तेच म्हणतात की बहुसंख्य लोकांनी आपण शासनामध्ये असलं पाहिजे, त्याची जाणीव निर्माण केली पाहिजे. परंतु हजारो वर्ष गुलामगिरीने पिचलेल्या मानसिकता कधी उजळतील आणि कधी या शापमुक्त होतील ते तो परमेश्वरच जाणे. शेवटचा गर्भित इशारा त्यांनी आर्थिक व सामाजिक समता बंधुत्वाच्या कल्पनेशिवाय शक्य नाही हा विचार मांडलेला आहे. या 5 मुद्द्यांवर बाबासाहेबांचं भाष्य इतकं मार्मिक आहे की त्यांनी सर्वतोपरी असा इशारा देऊन तुम्हाला सजग करण्याचा प्रांजळ आणि प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आम्ही सजग झालो की नाही त्याचं आत्मपरीक्षण आपण करायचं आहे. आणि सरतेशेवटी यू गेट व्हॉट यू डिझर्व अँड यू डिझर्व व्हॉट यू गेट. या न्यायाने जर बघितलं तर आमची व्यवस्था अशी का आहे, आमची लोकशाही कुठे फसली, आम्ही का अशा प्रकारे आज विकलांग झाल्यासारखे सगळीकडे संभ्रमावस्थेतली मानसिकता घेऊन जगतो आहे, तर याचं कारण हेच आहे की आम्ही असेच आहोत. कुठेतरी शेवटी
कोणाला दोष देण्यापेक्षा या संविधानिक लोकशाहीचं जे मर्म आहे की वी द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल ऑफ इंडिया यांनी स्वतःकडे बघून आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. खरंच प्रस्थापित लोक राजसत्तेमध्ये कसे स्थिरावतात, पिढ्यान पिढ्या कसे, एक पिढी गेली दुसरी, दुसरी गेली तिसरी, तिसरी झाली चौथी, चौथी कदाचित मग पाचव्या पिढीवर ते बदलतं, पण तेही कुठं बदलतं, फक्त आडनाव बदलतात. मावशी, काका, आत्या, मामा, तेथून कुठून तरी लिंक असते आणि ती लिंकच पुढे चालू असते. हे जे प्रस्थापित राजकारणी आहे, हे प्रस्थापित राजकारणी येतात कुठून? या तुमच्या विकृत आणि फितूर वृत्तीतून येतात. फितूर वृत्ती फार स्पष्टपणे बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केली, त्यासाठी उदाहरणं दिली आहेत इतिहासाची. कुठे बोंब मारत जा, कसं पुसून टाकाल आपले चेहरे लगेच काळवणलेले, तो आरसा स्पष्टच सांगतो. तसे बाबासाहेबांचं भाषण एक आरसा आहे की ही फितुरी कशी जाईल, कशासाठी राजकीय पक्ष आणि त्याच्यामध्ये मला काय पाहिजे, मला काय भेटेल, किती माझं भलं होईल, मी शासक होईल की नाही, जाऊ द्याव खड्ड्यात. आत्ताच बघा काय असेल ते, फक्त कोंबडी बकरं खायला मिळालं, 2 महिने दारू ढोसायला मिळाली की कार्यकर्त्यांच्या फळ्याच्या फळ्या आणि भाऊ आगे बढोन हम तुम्हारे साथ है, हे जे सुरू आहे ना, कुठे चाललोय आपण? कधीतरी हे भाषण एकदा वाचून बघा, कधीतरी या भाषणाचा विचार करा. आणि म्हणून एक दुःख व्यक्त करावं असं वाटतं की घटनापीठासमोरील इतिहास हा अभ्यासक्रमात नाही, आणि घटनापीठासमोर केलेलं हे शेवटचं भाषण कुठल्याही अभ्यासक्रमात नसतं, याच्यावर व्याख्यानमाळा नसते, याच्यावर कधी काही लेख लिहिलेले आठवत नाही. ते लेख काही काही ठिकाणी असे लिहिलेले असतात किंवा स्फुट लेखन ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचं लेखन असं असतं की नुसतं काहीतरी शब्दबंबाळ करून त्या लेखकाला आपलंच घोडं पुढे दामटायचं असतं आणि तशा पद्धतीनं तो दामटवत असतो. परंतु निस्पृहपणे अगदी तंतोतंत तत्वचिंतक आणि तर्कशुद्ध विवेकाने जर तुम्ही आंबेडकरांच्या या भाषणाचा विचार केला, तर हे भाषण अगदी इयत्ता पहिल्या वर्गातल्या मुलांपासून तर पोस्ट ग्रॅज्युएट पीएचडी पर्यंत सातत्याने शिकवलं गेलं पाहिजे. काय आहे स्वातंत्र्य, काय आहे समता, काय आहे बंधुता, कशामुळे सामाजिक डेमोक्रेसी ही उभी राहते आणि कशामुळे संपते, का देश निर्माण होतो, का समाज निर्माण होतो. द्वेषमूलक विषमता असलेल्या समाजामध्ये, द्वेषमूलक विषमता, खूप छान शब्द करमरकरांनी सुंदर शब्द वापरला, की ही विषमता केवळ आर्थिक कारणासाठी नाहीये, तर सामाजिक द्वेष आहे. आणि या द्वेषाचे चटके दस्तूर खुद्द डॉक्टर भीमराव आंबेडकरांना सुद्धा सोसावे लागले, की आमच्या गंगोत्रीमध्ये हे गटारचं पाणी कुठून आलं, आम्हाला हे स्वीकारायला नाही. आणि आज संविधान संपवणाऱ्या ज्या ज्या शक्ती या देशामध्ये आहे, त्यांचा एकमात्र आकस जर आंबेडकरांवर असेल, तर तो आकस आहे आंबेडकरांची जात. हाच माणूस जर उच्चवर्णीय, सवर्ण किंवा मोठ्या चांगल्या वर्णांमधला असता, तर कुठल्या कुठे जागतिक पातळीवर त्याची प्रतिस्थापना झाली असती. पण असं होताना दिसत नाही. 14/6 उत्सव वर्षभर चालू असतात. 14 एप्रिल आली, 6 डिसेंबर आला की आम्ही उत्सव साजरे करतो, लाखोच्या बजेटीने उत्सव साजरे करतो. परंतु बाबासाहेबांनी केलेलं शेवटचं भाषण, त्याच्यावर एकही मला माझ्या उभ्या आयुष्यात व्याख्यान मला ठेवली असेल किंवा ते उद्धृत करण्यासाठी कोणी प्रयत्न केला असेल किंवा त्याच्यातल्या व्हॅल्यू आपण कशा समाजामध्ये पेरू शकू त्याबद्दल काही प्रबोधनात्मक शैक्षणिक उपक्रम राबवले असेल असं चित्र नाही. छोटासा प्रश्न कुठला तरी घ्यायचा आणि तेवढाच प्रश्न बाबासाहेबांच्या नावाने मिरवायचा आणि त्याच प्रश्नावर मी किती मोठा आंबेडकरवादी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. बाबासाहेबांच्या समग्रतेला हा भेद आहे, छेद दिलाय आपण. बाबासाहेब आपण अशा प्रकारे संपवलेला आहे आणि म्हणूनच संविधानिक लोकशाही आज पूर्णपणे धोक्यात आलेली आहे. ह्या पोकळ वल्गना की जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान आहे तोपर्यंत काही होऊ शकत नाही, असला फालतूपणा मी करणार नाही. जे आहे स्पष्ट ते कबूल केलं पाहिजे, ते सांगितलं पाहिजे. माझ्या मताशी तुम्ही विसंगत जरूर व्हा, तर्कट करा,
तुम्ही माझं मत मानलंच पाहिजे असं मी अजिबात म्हणत नाही, परंतु या संविधान पारायणाची मुळात गरजच या ठिकाणी आज अशासाठी आहे की हे संविधान पारायण जर झालं नाही तर आपली स्वतःची माणूस म्हणून या अस्तित्वाची ओळखच तुम्हाला होणार नाही. आणि माणूस म्हणून तुमची ओळख जर तुम्हाला स्वतःला झाली नाही तर तुमचं जीवन हे कुठल्या पठडीतलं आहे, त्याला मानवीय जीवन म्हणता येईल का? त्याचा मूलगामी विचार प्रत्येकाने आपल्या मनाठाई करायचा आहे. विकृत फितुरी की ज्या दिवशी आपल्यातली जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाहीची नवी पहाट होईल. पण त्यासाठी फार मोठी किंमत या बहुसंख्य बहुजनांना निश्चितपणे येणाऱ्या काळात मोजावी लागणार आहे. हा गर्भित इशारा या ठिकाणी मला द्यावासा वाटतो. इतप्पर संविधान पारायण आज सांगता होत असताना मी इतकंच सांगेल की 9 ऑगस्ट 2021 क्रांती दिनी या पारायणाला सुरुवात केली. त्या पारायणामध्ये अनेकांनी आक्षेप घेतले, पारायण या शब्दावर आक्षेप घेतला. संविधानाला धर्माचा दर्जा देऊन तुम्ही संविधानाचा अपमान केला असेही आक्षेप घेण्यात आले. त्या आक्षेपांना यथायोग्य यथास्थिती उत्तरं देण्यात आली. त्यानंतर मात्र काही काळाने साधारण 25-30 पुष्प याची झाल्यानंतर लोकांनी हे स्वीकारलं आणि हळूहळू हळूहळू आम्ही 25चा 50चा 75चा 100चा 150चा 200चा टप्पा पार केला. त्यावेळी ऑनलाईन ऑफलाईन असे कार्यक्रम सुद्धा झाले. त्यातही जनतेचा प्रचंड उत्साह आणि साथ मिळाली. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग भारत सरकार यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी हा उपक्रम इतक्या सुंदर पद्धतीने राबवण्याची अनुमती दिली, मुभा दिली आणि मुक्तपणे भाष्य करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबरीने महाराष्ट्राचे सरकार, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री त्यांनी स्वतः आपल्या कार्यालयामधून पत्रव्यवहार करून महाराष्ट्रातल्या जवळपास 5,000 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या ज्ञान यज्ञामध्ये सहभागी करून घेतलं. अनेक विद्यार्थी आणि तरुण आज याचा ऑनलाईन ऑफलाईन त्यांना जसं शक्य आहे तसं साईटवर जाऊन उपभोग घेत आहेत. खऱ्या अर्थाने फार आनंदाची गोष्ट आहे. संविधान पारायण तिथपर्यंत पोहोचलं आहे. माझे मित्र सहकारी श्री यशवंत शितोळे, महाराष्ट्र शिक्षण तंत्रज्ञान सहाय्य केंद्र याचं योगदान या यज्ञातलं अतिशय जास्त आहे. आज 240 पारायण झाल्यानंतर तीही सलग आणि अखंड मन भरून येतं आणि असं वाटतं अरे हे आपल्या हातून कसं घडलं, हे घडायचं होतं त्या पद्धतीने. आणि म्हणून हा आनंदाचा सांगता क्षणी हा क्षण आहे. काही इतप्पर कुठल्या प्रश्नाची उत्तरं देताना खूप मोठे प्रमाणात प्रश्न उपस्थित केले गेले. सध्या परिस्थितीला जनक असे प्रश्न उपस्थित केले गेले. त्या प्रश्नाचीही उत्तरं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला. पण तरीही पारायणादरम्यान काही शब्द, कधी एखादा आवेग, कधी एखादा माझा आवेश, काही वाक्य कोणाच्या भावना दुखावून गेले असतील किंवा कोणाला रती मात्र तिळा एवढं जरी दुःख झालं असेल तर हा धनराज वंजारी तुम्हाला क्षमा मागतो. मला उदारंतकरणाने तुम्ही त्याबाबत क्षमा करावी. पण सत्यशोधक फुल्यांच्या दृष्टीत घडलेला हा माझा पिंड, हे माझं अस्तित्व, जे मला योग्य वाटलं त्या प्रकारे मी या ठिकाणी ही मांडणी केली. आणि आज आपण हे संविधान पारायण सांगता त्याची करत आहोत. इथून पुढे याच्या छोटे मोठे कार्यक्रम आणि यावरचे विचार विमर्श विवेचन हे सातत्याने होतच राहणार. यशवंत शितोळे सारखा खंदावीर आपल्या यज्ञात सोबत आहे. तरुणांचं एक आशास्थान आहे, श्रद्धास्थान होत चाललंय हे. आणि फार महत्वाची ही माणसं आहेत. आपण माणसांना जपूया, माणसांमधली बंधुता जपूया, माणसांमधला एकोपा जपूया आणि कुठेतरी आपलं संविधानिक लोकशाही टिकवून ठेवण्याचा शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करूया अशी नम्र विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.